राम राम मंडळी. आज मी मार्केटला गेले होते आणि तिथे खूप दिवसांनी ही भाजी पाहायला मिळाली. खरं तर ही भाजी मी कधी खाल्ली नाही किंवा बनवली नाही, तिचं नावही माहीत नाही. म्हणून त्या भाजीचा फोटो काढून मी गुगलवरती सर्च केला आणि समजले की ती आहे भटुवाची भाजी. मला ही भाजी टेस्ट करायची होती म्हणून ती मी विकत घेतली आणि घरी आल्यावर तिची रेसिपी युट्यूबवरती पाहिली. मग ही भाजी मी निवडून घेतली आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी कुकरमध्ये ही भाजी टाकली आणि त्यात कट केलेला टोमॅटो, मसुरीची डाळ, तूर डाळ, 2 पाकळ्या लसूण, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी घालून 3 शिट्ट्या देणार आहे. जसं आपण पालक घालून गरगट्याची भाजी करतो तशीच ही पद्धत आहे. 3 शिट्टी झाल्यानंतर कुकर थंड करायला बाजूला ठेवला आहे. तुम्ही इथे बघू शकता की भाजी किती छान अशी शिजली आहे. आता मी तडक्यासाठी पॅन रेडी केला आहे. त्यामध्ये मी थोडंसं मोहरीचं तेल टाकले. जसं तेल गरम होते त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, ठेचलेला लसूण, 2 सुक्या लाल मिरच्या, 2 हिरव्या मिरच्या, चिरलेला कांदा असं टाकून परतून घेणार आहे. कांदा थोडासा ब्राउनिश झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा लाल तिखट, हळद घालून तडका हा तयार केला आहे आणि हा तडका मी भाजीमध्ये डायरेक्ट ओतणार आहे. सगळी ही भाजी छान अशी मिक्स करून घेतली आहे. बस तुमची ही भटुवाची भाजी तयार आहे. ही भाजी बनवत मी बाकीच्या जेवणाची पण तयारी केली. या भाजीसोबत मी मटकी मुगाची उसळ, कच्च्या आंब्याचं सलाड बनवलं. जेव्हा पहिल्यांदा ही भाजी मी टेस्ट केली, ओ माय गॉड, वाव, अप्रतिम लागते ही भाजी. जर तुम्हाला भटुवाची भाजी मिळाली तर नक्की घरी ट्राय करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.